नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर महत्वपूर्ण असा अपडेट, महत्वपूर्ण माहिती लाडकी बहीण कर्ज योजनेसंदर्भात, लाडकी बहीण बिनव्याजी कर्ज संदर्भात संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ पाहता पाहता नक्की तुमच्या इतर महिलांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला असतील व त्यांना बिनव्याजी कर्ज घ्यायचं असेल तर ही कर्जाची सुविधा ते या कर्जाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल लाडकी बहीण कर्ज योजना. तर यामध्ये लाडकी बहिणींच्या आधारावर मिळणार बिनव्याजी कर्ज. तर बिनव्याजी कर्ज कशा प्रकारे मिळणार, कुठे ऑनलाईन अर्ज करावा लागणार, याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. तर इथे तुम्ही थंबनेलवर पाहिल्यानुसार तुम्हाला पीएम स्वनिधी अंतर्गत जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला असतील तर अशा पात्र महिलांना जे काही व्याज परतावा दिला जातो, तर व्याज परताव्यामध्ये जे काही स्वनिधी योजनेअंतर्गत ज्या काही तुमच्या बँका असतील तर त्या बँकेच्या माध्यमातून येलो आय म्हणजे जो काही तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न साठी तुम्हाला ऍप्लिकेशन दिलं जातं. तर तुम्ही जे काही बँक सिलेक्ट करता तर त्या बँकेमध्ये तुम्हाला जो काही तुमचा व्याज परतावा आहे तो व्याज परतावा तुम्हाला भेटतो. तर त्यासाठी तुम्हाला ही लोनची सुविधा घ्यायची असेल 10,000 रुपये ते 50,000 रुपये इतके लोन दिले जाते. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार ते पाहूया. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स हे तुमच्यावर अगदी सहजरित्या उपलब्ध असतील. तर डॉक्युमेंट्स, 1 नंबरचं डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड, 2 नंबरचं आहे पॅन कार्ड, त्यानंतरचं आहे तुमचं जे काही बँकेचं पासबुक, ज्यावर तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तर ते पासबुक तुम्हाला लागणार आहे. आणि ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात त्याच बँकेचं तुम्हाला बँक स्टेटमेंट काढावा लागणार आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही 4 गोष्टी आहेत त्या 4 गोष्टी बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक लागणार आहेत. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला लागणार नाही. व त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक आहे तो आधार क्रमांक मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कुठं करावा लागेल हाही तुम्हाला प्रश्न निर्माण होईल. तर अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या सायबर कॅफे असेल किंवा सीएससी सेंटर असेल किंवा कॉम्प्युटर सेंटर असेल, इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत असेल तर तुम्ही घर बसले ऑनलाईन अर्ज करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. व याचबरोबर आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचे व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स ज्यावेळेस नवीन व्हिडिओ बनवू ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे. तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमधील जे काही बिनव्याजी कर्ज कसं घ्यायचं याची महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलंच असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.